पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेसाठी मोठा फौजफाटा तैनात, तर विमानतळाचा ड्रोन सर्व्हे करण्यासंदर्भात प्रशासन ठाम। बाधित 7 गावातील शेतकऱ्यांचा ड्रोन सर्व्हेला विरोध, बैलगाड्या उभ्या करत शेतकऱ्यांकडून रास्ता अडवण्याचाही प्रयत्न। पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेला बाधित शेतकऱ्यांचा विरोध, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, याशिवाय अश्रुधुराचाही वापर केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडीमध्ये 6 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार, तर चौंडीमध्ये प्रशासनाकडून बैठकीची जोरदार तयारी सुरू। अभिनेते नाना पाटेकरांकडून दरे गावात उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, जलतारा प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी नाना पाटेकर शिंदेंच्या दरे गावात। पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, स्थानिक आमदारांसह प्रशासकीय अधिकारी इथे उपस्थित, पंकजा मुंडेंकडून शासकीय कामांचा आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 तारखेला परभणी दौऱ्यावर, शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, शिवसेनेचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांची माहिती। धाराशिवमध्ये ड्रग्ज संदर्भात जनजागृतीसाठी डीपीडीसीतनं 9 कोटींचा निधी, पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून निधीला मान्यता, तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती। जालन्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळा, राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडेंच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन। शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्ब उडवून देण्याची मेलद्वारे धमकी, तर साईबाबा संस्थांची सुरक्षा यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर। साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावं, साई मंदिर प्रशासनाचं आवाहन, धमकीचा मेल आल्याची संस्थान प्रशासनाकडून पुष्टी। ज्ञानदादा मल्टीस्टेटमधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी, आरोपी सुरेश कुटेनं 80 लाखांचा अपहार केला होता। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, पतसंस्थेच्या 11 संचालकांकडून अविश्वास ठराव सादर, सहाय्यक निबंधकांकडून 9 मे रोजी विशेष सभेचंही आयोजन। वर्ध्याच्या हिंगणघाट आगाराला मिळाल्या नवीन 5 बसेस, तर आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते लोकार्पण, नवीन बसेसमुळे आता प्रवाशांना दिलासा। जळगावच्या 40 गावातील मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी, सुरक्षेच्या दृष्टीनं विविध सामाजिक संघटनांची ही मागणी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील 2ही बोगदे 15 मे नंतर पूर्ण क्षमतेनं सुरू होणार, बोगद्यातील वीज पुरवठा येत्या 10 दिवसात 24 तासांसाठी कार्यान्वित होणार। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार। अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप पुनर्बांधणीच्या कामाला आता वेग, चंद्रपूरहून मागवलेल्या लाकडापासून बनवलेले खांब उभारणीचं हे काम सुरू। अंबाबाई मंदिर परिसराचा पुनर्विकास आराखडा प्रलंबित, सोमवारी पुनर्विकासाच्या आराखड्यामध्ये पहिल्या टप्प्याचं सादरीकरण, व्यावसायिकांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याची आता मागणी। अंबाझरी तलावासमोरील स्वामी विवेकानंद स्मारक स्थानांतरित करण्याची गरज नाही, विभागीय आयुक्तांचं नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, पाईपलाईनच्या लिकेज व्हॉल्व्हवरून पाणी भरण्याची वेळ, तापमानाचा पारा वाढल्यामुळे पाण्याची मोठी समस्या। गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली, तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित। वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नागपुरातील शांतीनगर आणि पारडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, दरम्यान आज आणि उद्या पूर्व विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या तोतला डोह आणि कामठी खैरी प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा, हिंगणा तालुक्यातल्या काही गावात मात्र पाण्याची समस्या, 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये मे महिन्यात कमाल तापमानात 40च्या पुढे वाढ, तर नाथसागरातनं सर्वाधिक बाष्पीभवन, 6 दिवसांचं पाणी 12 तासात संपलं, जायकवाडी धरणामध्ये 39% पाणीसाठा शिल्लक। वाशिमच्या मालेगावातील मसला खुर्द तलाव कोरडा ठाक, तर परिसरातील जंगली जनावरांचे पाण्यासाठी मोठे हाल, दरम्यान प्रशासनाकडे आता तातडीच्या उपाययोजनांची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये 8,000हून अधिक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित, आतापर्यंत 62,000 शेतकऱ्यांकडून पडताळणी, तर कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी सुरू। नाशिकच्या मालेगावात पाण्याअभावी सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं सुकली, शहरातील झाडांकडे मनपाचं दुर्लक्ष, झाडांना पाणी देण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी।
नाशिकच्या मालेगावमध्ये तीव्र उन्हाच्या फटक्यानं शेवग्याच्या उत्पादनात घट, अनेक शेतकऱ्यांची शेवग्याची झाडं वाळली, शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण. येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळले, कांद्याला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा भाव, शेतकऱ्यांमध्ये यामुळे संताप. सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या पांढऱ्या जांभूळ शेतीचा प्रयोग यशस्वी, अकलूजमध्ये विजयसिंग मोहिते पाटील यांच्या शेतात पांढरे जांभूळ पिकले. गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. शासनाच्या EFMS आणि BMS या प्रणालीमध्ये मोठा घोळ, 110 शेतकऱ्यांचे चुकारे थकलेले. जळगावात लिंबाचे दर गगनाला भिडले, तर 150 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत लिंबांची किरकोळ विक्री. मागणी वाढल्यामुळे आता दरांवरही परिणाम. अमरावती शहराचा पारा पुन्हा वाढला, तापमान 44 अंशांच्या पुढे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दी सुद्धा ओसरली. पुढील काही दिवस पारा वाढण्याचाही अंदाज. विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण. उन्हापासून बचावासाठी बेसा नगरपंचायतीकडून हिट ऍक्शन प्लॅन लागू, तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय. सिग्नलवर ग्रीन नेट लावण्याचाही निर्णय. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्रासपणे वृक्षतोड सुरू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वनविभागाकडे आता कारवाईची मागणी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नाशिकच्या येवल्यातील मातोश्री पॉलिटेक्निक मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी बनवलं शेती पिकाचं संरक्षण करणारं यंत्र. सौर ऊर्जेचा वापर करत पिकांचे यामुळे संरक्षण होणार. रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी मान्सूनपूर्व नियोजन सभा. शेतकऱ्यांना बांधावर खतं मिळाली पाहिजेत. औषधं, खतं, बियाणे दर्जेदार हवीत. पालकमंत्री उदय सामंतांचे कृषी विभागाला निर्देश. नाशिकच्या मालेगाव नेचर इंडिकेटर म्हणून संबोधला जाणारा वाहवा फुलला, तर वाहव्याचे झुंबर ठरतायत आकर्षणाचे केंद्र. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या दौलावड गावामध्ये यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा, तर हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून एकत्रित या यात्रेमध्ये सहभाग. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात बंदची हाक. हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद. धाराशिवच्या बावी ग्रामपंचायतीमध्ये कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, तर ग्रामस्थांचं गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण. 4थ्या दिवशी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. भंडारा जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी 2 दिवसीय हे आंदोलन. दरम्यान मागण्या मान्य करण्याची या ठिकाणी त्यांची मागणी. कल्याणमध्ये महापारेषण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आक्रमक, तर मोबदला न देता विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम केल्याचाही आरोप. शेतकऱ्यांचा मोबदला देण्याची आंदोलकांची मागणी. वर्ध्यामध्ये स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचं जिल्हा परिषद सीईओंना निवेदन. बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी प्रमाणपत्र देण्याची मागणी. बुलढाण्याच्या खामगावात सेंट्रल बँकेची शाखा असलेल्या परिसरात आगीची घटना. अग्निशमन दलाकडून वेळीच आगीवर नियंत्रण. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. हिंगोलीच्या वसमत शहरातील मदिना चौकामध्ये मातीची वाहतूक करणाऱ्या टिप्परला अपघात. अपघातामध्ये 2घांचाही जागीच मृत्यू. काही जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. पुण्याच्या शिरूरमधील निमोणे गावातनं 4 दुचाकी चोरीला. दुचाकींची चोरी करताना 4 चोरटे सीसीटीव्हीत कैद. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या पेडगाव रोड परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत. एकाच दिवशी घेतला 5 जणांना चावा. घटना सीसीटीव्हीत कैद. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. पाण्याचे टाके साफ करताना 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू. सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDC मधली घटना. संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. अंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कालव्यात बुडून मृत्यू. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातली घटना. प्रशांत पटले आणि प्रतीक बिसेन अशी मृतांची नावं. भिवंडी शहरामध्ये आईची 3 मुलींसह आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरातील भांडेवाडी परिसरामध्ये एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. सतीश मेश्राम असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात. सांगली शहरामधून धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2घांनाही 4 तासात अटक. 13 तोळे सोनं हस्तगत. पोलिसांचं सर्वत्र कौतुक. पुण्यातील नवले पुलाजवळ अपघाताच्या 2 घटना. ट्रकनं दुचाकी वाहन चालकाला चिरडलं, तर दोन्ही अपघातांमध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू. धुळ्याच्या असरपाणी परिसरातनं 20,20,000 रुपये किमतीचा 360 किलो गांजा जप्त. एकाला या प्रकरणी अटक. शिरपूर पोलिसांची कारवाई. तर
चंद्रपुरातील तामसी घाटामध्ये बेकायदेशीर रेती उत्खनन, सामाजिक कार्यकर्ते अभय मुनोत यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशी करण्याचीही मागणी. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून बोगस बियाणे जप्त, तावसे गावातील शेतात साठवून ठेवलेले 12 लाखांचे बोगस बियाणे जप्त. चोपडा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून 10 दिवसात ही दुसरी कारवाई. कल्याणच्या दुर्गाडी चौकामध्ये प्रवेशद्वाराची कमान कोसळली, गौरव रथयात्रेसाठी लावण्यात आलेली ही कमान कोसळल्याची माहिती. सुदैवानं जीवितहानी नाही. प्रशासनाकडे आता लक्ष देण्याची मागणी. जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या 2 शाळांमधील 71 विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणं आढळली. आरोग्य विभागाच्या तपासणीत माहिती समोर. जिल्हा परिषदेकडून ठोस उपाययोजना करण्याचाही निर्णय. सिद्धेश कदम यांची कोल्हापूर महानगरपालिकेला अचानक भेट. पालिकेला भेट देत प्रदूषण नियंत्रणासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेतला. प्लास्टिक निर्मितीला कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्लास्टिक मुक्त अभियानाद्वारे जनजागृती. प्लास्टिक निर्मूलन आधारित पथनाट्य सादर. वृक्षमित्र परिवाराच्या वतीनं हे अभियान. रत्नागिरीतील लांजा शहराचा विकास आराखडा तातडीनं रद्द करा. लांजा ग्रामस्थांकडून मागणी. पालकमंत्री उदय सामंतांकडे या संदर्भातलं निवेदनही सुपूर्द. वाशिममध्ये इयत्ता 5वीत शिकणाऱ्या शरद नागुलकरचा पर्यावरण रक्षणाचा छंद. शरदकडून 800 दुर्मिळ आणि विविध झाडांच्या बियांचा संग्रह. अमरावतीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचं आयोजन. तर देशभरातील 9 राज्यातील पुरुष आणि महिलांचे कबड्डी संघ अमरावतीमध्ये दाखल. पुण्यातनं आजपासून जोधपूरला नवीन एक्सप्रेस धावणार. पुण्याच्या हडपसर रेल्वे स्थानकातनं नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या नव्या ट्रेनचा शुभारंभ. आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. तर केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा स्थानिकांचा आरोप. याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळकुटा परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. दिवाकर जुमनाके असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव. पालघरच्या तलासरीमध्ये बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापही अपयश. कुराडा असलेल्या पाडवीमध्ये बिबट्या लपून बसला. वनविभागाकडून सकाळपासूनच पिंजरा लावत या ठिकाणी गस्त.